या किल्ल्याचं खूप मोठं महत्त्व होतं अख्ख्या इतिहासात. आणि हा आहे पहिला मजला. ह्याच्या खाली सुद्धा एक मजला होता, पण त्याच्यामुळे आपल्याला ते जाणता येत नाही. आता पुढे जाऊया. दिवाणी खास म्हणजे खास लोकांची ह्या ठिकाणी बैठक घेण्याची जागा. दिवाणी खास कलबतखाना असं ह्याचं नाव आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा हे मोठा हॉल दिसतोय. तर इथे सुद्धा आपल्याला एक हौद दिसतोय. त्या हौदामध्ये सुद्धा हत्तीमुठीचं पाणी ह्या ठिकाणी येत होतं आणि हत्तीमुठीचं पाणी आल्यानंतर हे पूर्ण हौद गच्च भरणार आणि गच्च भरल्याच्या नंतर त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या आणि तुम्ही ज्या ठिकाणी थांबलेत तिथं राजाची खुर्ची, समोर कमान दिसते आणि त्याच्या पलीकडे भिंतीला एक छोटी कमान दिसते. तर त्या कमानीच्या त्या छोट्या कमानीच्या खाली तिथं राजाची खुर्ची आणि ह्या ठिकाणी पूर्ण गाद्या टाकून ह्या ठिकाणी बाकीची मंडळी बसलेली आणि त्यांना ह्या ठिकाणी शांत पद्धतीने बातचीत करण्यासाठी ही दिवाणी खास. तर समोर आपल्याला 3 दरवाजे, 3 खिडक्या आणि समोर पाण्याचा नजराणा ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पाण्याकडे बघितल्यानंतर शांत पद्धतीने त्यांना या ठिकाणी निर्णय घेता येईल किंवा शांत पद्धतीने ह्या ठिकाणी त्यांना बातचीत करता येईल असं ही ठिकाण दिवाणी खास कलबतखाना. तटबंदीच्या आतल्या बाजूने सैन्यांना फिरण्यासाठी एक 7-8 फुटाची अशी रुंदी भिंत आहे. जागोजागी त्यांना अशा म्हणजे पायऱ्या आहेत चढायला उतरायला आणि भिंतीच्या पलीकडून एक डोके इतकं ते अंतर होईल आणि त्याच्यानंतर पलीकडे अशी होल आहे. त्या होलातनं पण पाहण्यासाठी किंवा काय बांधफिन मारण्यासाठी त्यांनी असं मोठं होल ठेवलेलं आहे. तशीच ती तटबंदी पुढे गेली. तिथं आपल्याला 2 नंबरची वेस दिसते, त्याच्यावरती झेंडा दिसतोय. त्याच्यानंतर पूर्व दिशेला पण एक झेंडा दिसतोय, तिथं पण वेस आहे. त्याच्यानंतर उत्तर दिशेला पण आपल्याला एक झेंडा दिसतोय त्या मंदिराच्या खालच्या बाजूला. तर तिथं एक वेस आहे. पूर्वी असं होतं 12 विशी, 12 मारुती आणि 52 पेटा आणि 350 किंवा 400 एकराचा परिसर. पण आता आपण काय केलंय की किल्ल्याच्या आतला तटबंदीच्या आतला परिसर जेवढा आहे तेवढा आपण मोजला तर तो 110 एकर भरतोय. आणि पूर्वी किल्ल्याच्या बाहेर औरंगजेबाची जी काही सैन्य राहण्याची जागा त्यांचा स्थळ तर तो धरून असं काहीतरी 400 एकर किंवा 350 एकर असं होतं. आपण तो बाहेरचा तळ किंवा ती त्यांची राहण्याची सैन्यांची जागा ही सोडून फक्त किल्ल्याच्या आतला जो भाग आहे तो मधला 110 एकर भरतोय.
तर पूर्वी या किल्ल्यामध्ये 52 पेटा होत्या. दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचा व्यापार होत होता, म्हणून ह्या किल्ल्याला तेवढं महत्त्व होतं. आणि छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडलं आणि भारतामध्ये 350-400 किल्ल्याच्या आसपास किल्ले असताना या किल्ल्यावर ती आणण्याचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी औरंगजेबाची मोठी ताकद होती. त्यांचे जवळजवळ 4 ते 5 लाख असे सैन्याचा त्यांचा आकडा होता. तर उत्तर दिशेला गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ आहे. त्या माळावरती औरंगजेबाची छावणी होती. त्यांना त्या स्थळावरती नेलं, खंडोबाच्या माळावर. तिथं त्यांना साखळदंडात बांधून त्यांना नंतर ह्या किल्ल्यावरती आणण्यात आलं. किल्ल्यावरती पहिल्या प्रथम आपल्याला समोरची ती वीज दिसती त्या उंच मंदिराच्या खालच्या बाजूला, ती किल्ल्याच्या एकदम मधल्या सेंटरवर आहे. तर ती डायरेक्ट ह्या राजदरबारामध्ये येणारी. तर राजांना त्या ठिकाणी आणलं. तर संभाजीराजे आणि कवी कलश यांना संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना ह्या ठिकाणी आणण्यात आलं. तर त्यांना शेवटचा सोडविण्याचा प्रयत्न रायाप्पा त्यांचा अंगरक्षक त्यांनी ह्या ठिकाणी त्या विशीमध्ये त्यांना सोडवण्यात. त्याच्यानंतर राजांना आतमध्ये आणलं आणि ह्या किल्ल्यामध्ये 52 पेटा होत्या. या 52 पेटावरती त्यांची मरकुड्या उंटावर त्यांची दिंड काढण्यात आली. मरकुडा उंट, ईदुशकाची कपडे, ईदुशकाची टोपी आणि ढोल ताशा नगारे वाजवून या 52 पेटामध्ये त्यांची दिंड काढली. म्हणजे दिंड अपमानित दिंड काढली आणि दिंड काढून ह्या राजदरबारामध्ये त्यांना हजर केलं. राजदरबाराचं मेन प्रवेशद्वार आपल्याला ह्या झेंड्याच्या पलीकडलं ही समोरचं दिसतंय. ही जी पटांगण दिसते, तर ह्या ठिकाणी पूर्ण राजदरबार भरत होतं. आणि ह्या कर्दळीचं ही झाड दिसते, तिथं सिंहासनाचा वट्टा होता. या ठिकाणी औरंगजेब बसण्याची त्यांची जागा. औरंगजेब ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना आणलं त्यावेळेस त्यांची छावणी अकलूजच्या किल्ल्यावरती होती आणि राजाला ह्या ठिकाणी आणल्याचं त्यांना बातमी कळाल्याच्या नंतर त्यांनी ती छावणी ह्या ठिकाणी आणली. जिथं ते सिंहासनावर बसलेले संभाजीराजांना आणि कवी कलशांना आतमध्ये आणलं आणि ते आपल्याला फुलं, त्या ठिकाणी झेंडा दिसतोय, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशांना त्या ठिकाणी उभा केलेली ती जागा. तर त्या ठिकाणी औरंगजेबाने त्यांना पाहिल्याच्या नंतर औरंगजेब अतिशय खुश होतो आणि त्या ठिकाणी सिंहासन उतरून वर्त अल्लाचे आभार मानण्यासाठी गुडघे टेकून नतमस्तक होतो. त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की कविराजे, तुम्हाला ह्या प्रसंगावरती काही काव्य सुचते का? म्हणजे आपल्याला साखळदंडात बांधून आणले आणि औरंगजेबाच्या राजदरबारामध्ये आपण उभा आहे. ज्या वेळेस त्यांची दिंड काढीत होते त्यावेळेस त्यांची विठंबना करीत होते, त्यांना तलवार टोचित होते, त्यांना भाला टोचित होते. त्यावेळेस त्यांच्या अंगाचं रक्त समजा निघलेलं असताना या ठिकाणी संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की साखळदंडात आपल्याला बांधून आणले, आपल्या अंगाचं रक्त निघलेलं आहे. आणि ही समजा दृश्य पाहून औरंगजेब आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय. तर ह्या प्रसंगावरती काय तुम्हाला काव्य सुचतंय का? सुचत असेल तर ती काव्ये तुम्ही म्हणून दाखवा. तर त्या राजदरबारामध्ये ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशांना आणलं त्यावेळेस हा राजदरबार पूर्ण तमाम भरलेला असेल आणि त्या राजदरबारामध्ये कवी कलशांनी क्षणात कविता रचली आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणली. ती मी म्हणून दाखवतो. यावन रावण की सभा, शंभो बंधो बजरंग, लहू लसत सिंदूर, समखूब खेलो रणरंग, जोल बिछवी देखत खेदत हो बजरंग, तव तेज निहारके तकत तेजो औरंग, तकत तेजो औरंग. आणि त्याचा मराठीमध्ये असा अर्थ होतोय, रावणरूपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभू राजांना बांधून आणले. घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंदन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभू राजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते. अरे, ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून निश्चित झालेला औरंग्या आपलं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला. तर ह्या पद्धतीची त्यांनी कविता मांडलेली आणि ह्या कवितेचा अर्थ औरंगजेबाचे लेखक
खापी खान किंवा भीमसेन सक्सेना हे असे काही त्यांचे लेखक असतात. तर त्यांना ही अर्थ समजतो आणि मग त्यांना असं वाटतं की आपल्या राजापर्यंत जाऊन हे सांगावं. मग त्या औरंगजेबापर्यंत येऊन येतात आणि ती सांगतात की कवी कलशाने अशा पद्धतीने कविता म्हणली. तर त्या कवितेचा अर्थ त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांना भयंकर राग येतो आणि कवी कलशांची जीभ त्या राजदरबारामध्ये छाटण्याची आज्ञा देतात आणि पहिली त्यांची ह्या ठिकाणी जीभ छाटण्यात येते. त्याच्यानंतर राजांना सुद्धा ह्या ठिकाणी 2-3 प्रश्न विचारले जातात की आमच्यातलं कोण फितूर आहे का, त्याचं आम्हाला नाव सांगा. फितूर म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपली एवढी ताकद असताना सुद्धा आपण हारतोय आणि आपण 9 वर्षे ह्यांच्या संग झुंज देतोय तरी पण आपण हारतोय, त्याचं आम्हाला नाव सांगा. तर विषय असा आहे, रामशेष किल्ला जो आहे औरंगाबादच्या तिकडं, तर त्या किल्ल्यात तो किल्ला 9 वर्षे संभाजीराजांनी त्यांना जिंकून दिला नाही. 9 वर्षे ज्या किल्ल्यावरती हे हल्ला करायचे पण 9 वर्षे त्यांना जिंकून दिला नाही. म्हणून ह्यांना असं वाटत होतं ठिकाणी 52 पेटा होत्या आणि सोन्या चांदीचा व्यापार होता, ह्या ठिकाणी मोठी इन्कम होती. म्हणून औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश ही यांचं भाऊभावाचं नातं होतं. औरंगजेब आणि बहादूर खान या दोघांचं दूध भावाचं नातं म्हणजे ही एका आईला पेल्यामुळं यांचं भावाभावाचं नातं झालं आणि ही मोठी झाल्याच्या नंतर औरंगजेबाने बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला दिला आणि हा किल्ला दिल्याच्या नंतर बहादूर खानने या किल्ल्याची डागडूज केली. त्याचं कारण की दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ या ठिकाणी 52 पेटा सोन्या चांदीचा व्यापार होत होता, म्हणून ह्या किल्ल्यामध्ये इन्कम होती आणि मग इन्कम असल्यामुळे ह्या किल्ल्याची त्यांनी चांगल्या पद्धतीने डागडुजी केली आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड. म्हणून ह्या किल्ल्याची उत्पन्न काय होईन ती औरंगजेबाला द्यायची होती. म्हणजे ह्या ठिकाणी 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना औरंगजेबाला देण्यासाठी, भावाला एक नजराणा देण्यासाठी बहादूर खाननी ह्या ठिकाणावर जमा करून ठेवला होता. पण त्यांना भावाला द्यायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांना ही खबर पोहोचली रायगडावरती आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला. त्याच्यानंतर त्यांचा खर्च भरपूर झाला आणि तो खर्च वसूल करण्यासाठी त्यांना गरजेचं होतं. तर त्यांना खबर त्या ठिकाणी पोचली की त्या ठिकाणावरती बहादूर खाननी 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना ह्या ठिकाणी जमा करून ठेवलेला आहे. तर मग ती मोहीम आखतात आणि ती मोहीम सक्सेस होती. 9,000 सैन्य पाठवतात. तर ह्या पलीकडं 7,000, 2,000 उत्तर दिशेला. 2,000 काय करायचं की ह्यांना फक्त आधी कळवलं होतं की आम्ही तुमचा किल्ला लुटण्यासाठी येणार. ही समधी आधी सावध झाली आणि तिकडून आम्ही आलो म्हणून ही समधी त्यांच्या पाठीमागं पळाली. आता ह्यांना असं वाटत होतं की आपली ताकद मोठी आणि ती पळून गेली, आता काही ती माघारी येणार नाही. ही माघारी आल्याच्या नंतर त्या 2,000चा उद्देश असा होता की ह्यांना आपल्या लांब मागं न्यायची, म्हणून ती पुन्हा माघारी आली. असं 2-3 वेळा त्यांना ये जा केल्याच्या नंतर तिसऱ्या वेळेस ह्यांना असं वाटलं की आता ह्यांना सोडायचंच नाही. ह्यांना भरपूर राग आला आणि मग ही समधी त्यांच्या मागं पळाली. जेवढी काही लढाऊ जी होती ती समधी त्यांच्या 2,000च्या पाठीमागं पळाली आणि त्या 2,000चा उद्देश होता की ह्यांना आपल्या पाठीमागं भरपूर लांब न्यायचं. आणि मग ती भरपूर लांब त्यांच्या पाठीमागं गेली, चांगली 60-70 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरच्या आसपास. आणि मग हिकडली 9,000 सैनिक आतमध्ये आले आणि आयता 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना त्यांनी त्याच 200 अरबी घोड्यांवरती टाकून रायगडला पोचते केला. आणि मग तो तिसरा प्रश्न या ठिकाणी औरंगजेबाने संभाजीराजांना विचारला की आमचा खजाना तुम्ही कोणत्या किल्ल्यावरती ठेवलाय आणि त्याच्यात तिजोरीच्या चाव्या कोणाकडे आहे, हा एक प्रश्न होता. आणि तिसरा प्रश्न असा होता की तुम्हाला आम्ही जहागीरदारी, वतनदारी, सोने नाणे वाटण ते आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तुम्ही आमचा धर्मच स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ पण करू, तुम्हाला काय वाटण ते आम्ही देऊ. आणि महाराजांना ही 3 प्रश्न विचारले. ह्या 3 प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिली नाही किंवा त्यांच्या पुढं झुकले नाही. ताटमानाने ह्या ठिकाणी ते उभा राहिले आणि म्हणून ह्यांनी औरंगजेबाने
छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी 26-27 दिवस ठेवण्यात आलं आणि 26-27 दिवस त्यांच्यावर एक अन्याय करण्यात आला. त्यांचे ह्या ठिकाणी पूर्ण शरीराचे अवयव ह्या ठिकाणी काढण्यात आले. म्हणजे एक दिवस त्यांच्यावर एक अवयवाचा दिवस होता. एक दिवस त्यांची केस उपटून काढणे, एक दिवशी पकडीने नख उपटून काढणे, एक दिवशी त्यांच्या अंगाची कातडी सोलणे, एक दिवस त्यांचे डोळे काढणे, अशा प्रकारचा त्यांच्यावर या ठिकाणी 26-27 दिवस अन्याय करण्यात येत होता. आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांना तिथून वडू तुळापूर ह्या ठिकाणावर नेलं आणि तिथं त्यांचा शेवट केला. तर ह्या ठिकाणी एक रक्तरंजित इतिहास घडलेला ही भूमी आहे. ह्या भूमीवरती छत्रपती संभाजीराजांचं पदपर्शाने पावन झालेली भूमी. ह्या ठिकाणावर राजांचं रक्त सांडले, ह्या ठिकाणी त्यांचे डोळे काढले, ह्या ठिकाणी त्यांचे 26-27 दिवस विटंबना केलेली हे ठिकाण. पण ही ठिकाण असंच झाकल्या गेलतं, ही असं जडल्या गेलतं, ही रहस्य कोणाला माहीत नव्हतं. हळूहळू आपल्याला संभाजीराजे माहीत झाले. ह्याच्या आधीच फक्त शिवाजीराजेच माहिती होते. संभाजीराजांचा पराक्रम लोकांपर्यंत गेला आणि त्यांना कुठं पकडलं, कुठं आणलं, कुठं त्यांचं रक्त सांडलं हे आपल्याला कळाल्याच्या नंतर जनजागृत झाली, लोकांपर्यंत गेलं. आणि असंच मग पुण्याच्या एक संस्था आहे शिवदुर्ग संवर्धन पुणे, ह्यांच्यासुद्धा कानाव गेलं आणि त्यांना कळालं की राजांना ह्या ठिकाणी आणलं आणि इथं त्यांची डोळं काढलेली जागा. म्हणून त्यांनी हा किल्ला देखभालीसाठी ताब्यात घेतला आणि ह्या ठिकाणी त्यांनी देखभाल करण्याची सुरुवात केली. त्यांना जवळजवळ 8-9 वर्ष झालं आणि त्या संस्थेची आम्ही गडपाल म्हणून, माझं नाव भाऊ घोडके आणि हा नंदकिशोर क्षीरसागर, आम्ही दोघं ह्या ठिकाणी गडपाल म्हणून काम करतोय. आणि ह्या ठिकाणी नुसतं काम करतोय म्हणून नाही, पण एक राजाची सेवा म्हणून ह्या ठिकाणी आम्ही काम करतोय. ह्या भूमीमध्ये, ह्या गावामध्ये आमचा सुद्धा जन्म झालाय आणि आम्हाला सुद्धा वाटते की राजाने आपल्यासाठी रक्त सांडवलंय ना, आपण सुद्धा काही नाही काही राजासाठी केलं पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही दोघं सेवा म्हणून एक काम करतोय. आम्हाला दोघांना 250 रुपये रोज आहे आणि बायला 300 रुपये रोज आहे. त्याने आपल्याला या भिंतीच्या पलीकडे जसं जंगल दिसते तसं जंगल त्याच्यापेक्षा पण दाट या किल्ल्यामध्ये होतं. आपण काय केलंय की ह्या जी बाबडी जी आहे त्या पूर्णपणे काढून टाकल्या. तर ज्या प्रकारे तुम्ही माहिती ऐकली त्यांनी जसं सांगितलं, पण माहिती ऐकताना अंगावर काटा आला खरं म्हणजे. तरी वाईट वाटतं की असा इतिहास आहे आपला आणि ही जागा भरपूर दिवस झाला अशी बंद होती. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने एकदा तरी या किल्ल्याचं खूप मोठं महत्त्व होतं अख्ख्या इतिहासात.